हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कुकिंग विथ श्वेता। तर आज आपण करूया खूप हेल्दी असते प्रोटीन बार। तर चला आता मग करूया रेसिपीला सुरुवात। तर सगळ्यात प्रथम आपण 1 कप शेंगदाणे घेऊयात आणि ते आपण छान मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घेऊया। आपण त्यापासून करणार आहोत पीनट बटर। सो मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि आता याला आपण थंड करायला ठेवून देऊया। या शेंगदाण्यांनी आपण होममेड पीनट बटर तयार करूया, जे खूप हेल्दी पण आहे, फ्रेश पण आहे आणि प्रिझर्वेटिव्ह पण नसतात यामध्ये। तर मी इथे वापरणार आहे मल्टीग्रेन ओट्स। सो हे तुम्हाला कोणत्याही सुपरमार्केटमध्ये मिळून जाणार। तर मी इथे 1.5 कप घेते आहे ओट्स। तर मी इथे अर्धे हे ओट्स वापरणार आहे आणि अर्धे हे जे आपले साधे ओट्स आहेत ते वापरणार आहे। तर तुम्हाला जर हे नाही मिळाले तर तुम्ही साधे ओट्स पण वापरू शकता किंवा फक्त रोल्ड ओट्स असतात ते पण वापरू शकता। सो जवळजवळ आपले हे 200 ग्राम ओट्स आहेत। तर त्यानंतर आपण सगळे आपले ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया। मी अगदी 10 ते 12 बदाम घेतले आहेत, तेवढेच मी अक्रोड घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे वापरू शकता, पण मी सजेस्ट करेन की खूप जास्त ड्रायफ्रूट्स नका वापरू, कारण सगळंच ड्रायफ्रूट्स जास्त असल्यामुळे खूप जास्त गरम पण होतात ते। तर हे जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे जे ते म्हणजे सनफ्लॉवर सीड्स आणि पंपकिन सीड्स, कारण मुलं खायला नाही बघत ते। तर हे खूप चांगलं ऑप्शन आहे त्यामध्ये जर आपण मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी इथे 15 ते 20 डेट्स घेतलेले आहेत, त्याला छान चॉप करून घेतलेले आहेत आणि मी 3 टेबलस्पून मनुका घेतलेले आहेत आणि शक्यतो डेट्स ना छान असे सॉफ्ट असले पाहिजे की जेणेकरून ते इझिली आपले बारीक होऊन जाणार मिक्सरमध्ये। तर बघा मी बारीक करून घेतले आहे। तर शेंगदाणे इथे आपले छान थंड झालेले आहे, त्याला मिक्सरमधून मी छान फिरवून घेणार आहे। तर पहिले तर याची पावडर होणार आणि त्यानंतर आपण 2-3 वेळा अजून त्याला फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये त्या कन्सिस्टन्सीमध्ये की जोपर्यंत आपलं पीनट बटर तयार नाही होणार। सो बघा मी 2 वेळा फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला, अगदी 1-1 मिनिट आणि बघा आपलं पीनट बटर तयार आहे। खूप जास्त असा वेळ नाही लागत, खूप छान असं घरीच तयार होतं आपलं पीनट बटर आणि खूप हेल्दी आणि फ्रेश। सो इथे मी काढून घेते। आपलं जवळजवळ 1 कप पीनट्सनी आपलं हाफ कप पीनट बटर तयार होऊन जातं आणि हे तुम्ही ब्रेडला पण लावू शकता। तर आज आपण इथे यूज करणार आहोत आपल्या प्रोटीन बारमध्ये। तर मी इथे 3 टेबलस्पून जवस यूज करते आहे। कमी जास्त प्रमाण पण चालतील आहे, असं काही नाही आहे। सो इथे आपले अगदी 1-1 मिनटं सगळं भाजून घ्यायचं आहे। जवस तर अगदी थोडंसं गरम होतपर्यंतच। तर अर्धे ओट्सनं मी जवससोबत बारीक करून घेणार आहे की जेणेकरून आपल्या छान प्रोटीन बारला बाइंडिंग मिळाली। हे बघा मी खूप जास्त असं बारीक नाही केलेलं आहे, पूर्णच फाईन। आता आपण आपले आपले सगळे ड्रायफ्रूट्स पण बारीक करून घेऊया। तुम्ही तुकडे करून पण टाकू शकता, पण माझ्याकडे लहान मुलं असल्यामुळे मी बारीक करून घेणार आहे याला, खूप फाईन पेस्ट नाही, थोडंसं असं दरदरं ठेवणार आहे। सो झाले आपले ड्रायफ्रूट्स पण बारीक करून। आता आपण सगळं काही मिक्स करून घेऊया। मी इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे टेस्टला आणि व्हॅनिला इसेन्स। जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही विलायची पूड पण टाकू शकता। त्यानंतर मी इथे बटर आपलं यूज करणार आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून मी कोको पावडर टाकते आहे, जेणेकरून आपल्या प्रोटीन बारला छान चॉकलेटी टेस्ट येणार। त्यानंतर सगळं काही आपण मिक्स करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे पीनट बटर यूज नसेल करत तर तुम्ही डार्क चॉकलेट पण यूज करू शकता, त्याच्यामुळे पण खूप छान टेस्ट येतो। सो इथे मी 2 स्पून कोकोनट ऑइल टाकते आहे, जे कम्प्लिटली ऑप्शनल आहे। जर तुमच्याकडे असेल एडिबल तर तुम्ही यूज करू शकता आणि जर तुमचं बॅटर खूप ड्राय असेल तर तुम्ही 2 ते 3 टेबलस्पून दूध पण यूज करू शकता। सो मला गरज नाही पडली। तर याला छान आपण ग्रीस करून घेऊया आणि याला छान असं बेक करून घेऊया 30 मिनिटापर्यंत। सो याला मी छान असं बॉक्समध्ये टाकून घेतलं आहे आणि हे जे असं प्लेन एखादी वाटी असेल त्याला थोडंसं कोकोनट ऑइल लावून घेतलेलं आहे आणि त्याला छान असं प्रेस करायचं, म्हणजे जेणेकरून त्याला वरती छान अशी शाईन पण येऊन जाते आणि ते छान प्रेस होते, म्हणजे इव्हनली स्प्रेड होते सगळीकडे। सो बघा आता याला आपण ठेवून देऊया 30 ते 35 मिनिटापर्यंत सिम आचेवर बेक व्हायला।
आणि त्यानंतर 30 मिनिटानंतर मी याला काढून घेतलं आहे. याला छान शेप देऊन देते आहे आणि त्याला कम्प्लिटली थंड होऊ द्यायचं. त्यानंतरच ते काढायचं, नाहीतर ते सगळे तुटून जाणार. त्यामुळे याला शेप दिल्यानंतर तुम्ही त्याला कम्प्लिटली थंड होऊ द्या आणि नक्की करून बघा. खूप हेल्दी आहे आणि एक पण खाल्लं तरी खूप असं पोट भरल्यासारखं वाटतं. हेवी असते खूप हे. सो झालेले आहे आपले प्रोटीन बार. तर आता याची करून घेऊया आपण प्लेटिंग. तुम्ही पण हे नक्की करून बघा आणि मला कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. या ओट्सच्या ऐवजी तुम्हाला भाजून कणिक यूज करायची असेल तर तुम्ही कणिक पण यूज करू शकता, किंवा जर तुम्हाला गूळ पावडर यूज करायचं असेल डेट्सच्या ऐवजी तर तुम्ही गूळ पावडर पण यूज करू शकता किंवा गूळ. सो असे हे ऑप्शन्स आहेत. आणि हे बघा आपली वडी किती छान हेल्दी आणि एकदम मस्त वाटते आहे चॉकलेटला ऑप्शन. आणि माझ्या घरी तर मुलांना हे खूप आवडते, तर तुम्ही पण नक्की करून बघा. थँक्यू. बाय.